नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन असतो पोएट्री सेक्शनमध्ये की पोएटिक डिव्हाइसेस लिहा किंवा त्याला आपण म्हणतो की फिगर ऑफ स्पीच लिहा. दोन्ही नावं त्यालाच आहेत. आता फिगर ऑफ स्पीचमध्ये बरेचसे प्रकार आहेत. अजून खूप सारे प्रकार आहेत जे आपल्याला माहिती पण नाहीयेत. पण या लेव्हलला त्या सगळ्यांची गरज नाहीये. जे आपल्या सिलेबसशी कनेक्टेड आहेत तेवढेच फक्त फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत. ठीक आहे? सो आता बेसिकली हे फिगर ऑफ स्पीच वगैरे आपण म्हणतो ते काय आहे? तर आपली जी काही पोयम आहे त्याला अजून थोडंसं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच वापरतो. म्हणजे ही एक वरवरची डेफिनेशन आहे. आपल्याला कोणीही एक्झाममध्ये डेफिनेशन नाही विचारणार आहे. पण ऍटलीस्ट वी शुड नो की ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतोय, ज्याला आपण पोएटिक डिव्हाइस म्हणतोय ते कशाला पाहिजे. सो ते यासाठी पाहिजे की आपली पोयम अजून चांगली इंटरेस्टिंग व्हावी. दे हेल्प टू स्पार्क इमोशन्स अँड पेंट विविध पिक्चर्स इन अ रीडर्स माइंड. आपण जेव्हा लिखाण करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक शैली असते. ती शैली किंवा त्याच्यामध्ये अजून एक छान इंटरेस्टिंग काहीतरी एलिमेंट ऍड करण्यासाठी पोएट जे आहेत तर ते बऱ्याचशा प्रकारचे फिगर ऑफ स्पीच त्यांच्या पोएमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघतोय. फर्स्ट आहे अलिटरेशन. तुम्हाला एक गंमत माहितीये का? अलिटरेशन हे असं आहे की जे आपण 99% सगळ्या पोएममध्ये वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला कधी कुठलं फिगर ऑफ स्पीच नाही आठवलं तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी अलिटरेशन लिहू शकता. याचं रिझन असं आहे का बरं आपण हे असं वापरू शकतो? तर व्हेन वर्ड स्टार्ट विथ द सेम साउंड. म्हणजे आता तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर फेरोशियस फ्लेम्स फ्रिकल्ड फ्रॉम द फायर प्लेस. म्हणजे इथून प्रत्येक वर्ड जो आहे त्याचा प्रत्येकाचा सुरुवातीचा उच्चार फ फ फ असा आहे. ठीक आहे. सेम लेटरही आपण बघतो पण सेम लेटरपेक्षा अप्रोप्रिएट आहे सेम उच्चार असणं. आता आपण लक्षात ठेवायचं म्हणून लक्षात ठेवू शकतो की सगळ्याच्या शेवटी एफ आहे किंवा या ठिकाणी पण एस एस आहे किंवा या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू आहे. तर हे वाक्य पण अर्थात पाहायचं म्हटलं तर इरिटेशन आहे पण हे पोएटिक पोयम मधलं वाक्य नाहीये त्याच्यामुळे त्याला आपण पोएटिक डिव्हाइसेसच्या अंडर घेणार नाही. पण अलिट्रेशन म्हणजे काय की जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अनेक शब्दांची सुरुवात सेम उच्चाराने होते, सेम साऊंडने होते. जसे की फॉर एक्झाम्पल विंडी वेव्स विस्पर्ड सिक्रेट्स अगेन्स्ट द वेदर्ड रॉक्स. सो या ठिकाणी विंडी वेव्स विस्पर्ड वेदर्ड. सो हे सगळे व व व असं म्हणजे सुरुवातीचा उच्चार व व आहे किंवा इनिशियली पण डब्ल्यू डब्ल्यू आपण लिहितोय. याचा अर्थ हे काय आहे? अलिट्रेशन मध्ये आहे. सो जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द एखाद्या वाक्यामध्ये त्यांचा इनिशियल लेटर किंवा त्यांचा उच्चार सेम असतो, मोस्टली उच्चारच सेम असला पाहिजे, तर त्या केसमध्ये अलिट्रेशन असतं. आणि तुम्ही जर पाहिलं तर मोस्ट ऑफ द टाइम्स पोयममध्ये अशा प्रकारे आपल्याला पाहायलाच मिळतं की त्या ठिकाणी कुठले तरी दोन शब्द त्या पर्टिक्युलर ओळीमध्ये कुठले तरी दोन शब्द सेम लेटरने सुरू झालेले आहेत किंवा सेम उच्चाराने सुरू झालेले आहेत आणि त्या केसमध्ये तिथे अलिटरेशन असतं. सो आय होप सगळ्यांना क्लिअर झालं असेल. जस्ट एकदा रिपीट करते. अलिटरेशन मध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द त्यांचा इनिशियल उच्चार किंवा सुरुवातीचा उच्चार हा सेम असतो किंवा सुरुवातीचा अक्षर हे सेम असतं. डब्ल्यू डब्ल्यू असणार, ए ए आहे, एस एस आहे, एफ एफ काही पण. ठीक आहे. त्याचा उच्चार पण सेम आहे आणि अक्षर पण सेम आहे. तर त्या केसमध्ये असणार आहे अलिटरेशन. नेक्स्ट आहे रिपिटेशन. मोस्ट ऑफ द टाइम्स अगेन 95% किंवा 90-95% पोएम्समध्ये आपल्याला रिपिटेशन पाहायला मिळतं. रिपिटेशन म्हणजे काय की अख्खा एक शब्द, अख्खी एक फ्रेज किंवा अख्खी एक लाईन मल्टिपल टाइम्स रिपीट होते. याच्या आधी आपण काय पाहिलं की फक्त उच्चार किंवा इनिशियल अक्षर रिपीट होतंय. पण रिपिटेशन मध्ये काय होणार आहे? अख्खा एक शब्द रिपीट होतोय. फॉर एक्झाम्पल अँड माइल्स टू गो बिफोर अँड स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. सो बेसिकली रॉबर्ट फ्रोस्ट यांची लाईन आहे. तर त्याच्यामध्ये ते सेम लाईन रिपीट करतात किंवा सेम पूर्णच्या पूर्ण फ्रेज रिपीट करतात. सो या केसमध्ये आपण म्हणणार आहोत की ते काय आहे? रिपिटेशन आहे. इव्हन पूर्णच्या पूर्ण लाईन रिपीट नाही झाली, फक्त एक शब्द जरी दोनदा रिपीट झाला एखाद्या ओळीमध्ये तरी त्याला आपण काय म्हणणार आहोत? रिपिटेशन आहे. ठीक आहे. एखादा शब्द पण रिपीट झाला तरी पण इट इज रिपिटेशन ओनली. ओके, डन. नेक्स्ट इज ओनोमोटोपोइया. सो ओनोमोटोपोइया म्हणजे काय? वर्ड्स दॅट साऊंड लाईक व्हॉट दे मीन. म्हणजेच काय? आवाज. बेसिकली साऊंड. ज्याही वाक्यामध्ये आवाज असतो त्याला आपण म्हणतो तिथे आहे ओनोमोटोपोइया. द क्रॅकलिंग फायर पॉप्ड अँड हिस्ड. सो जे फटाके आहेत तर त्याचे पॉप असे उडाले, असा आवाज केला त्यांनी. सो इट्स लाईक आवाज केला, आवाज दाखवतोय आपण. ठीक आहे. सो कुठल्याही वाक्यात जेव्हा आवाज दाखवला असेल तर तेव्हा ते असणार आहे ओनोमोटोपोइया. The rain rattled against the window, drumming a soothing lullaby. So again, lullaby, lullaby, whatever.
सो अगेन या ठिकाणी पण ओनोमोटोपोइया पाहायला मिळतोय. अगेन कुठलाही साऊंड, बर्ड्स चिर्पिंग करतायत किंवा अजून असं कुठलं पण एखादं वीजचं सॉरी म्हणजे लाइटनिंग काहीतरी साउंड करताय. तर असं बेसिकली कुठलाही साउंड जेव्हा सांगितला असेल एखाद्या वाक्यामध्ये, तर त्या केसमध्ये प्रत्येक वेळी तिथे ओनोमोटोपोइया असणार आहे. ठीक आहे. कुठलाही साउंड, कुठल्याही प्रकारच्या साउंडचा उल्लेख असेल तर ते असणार आहे ओनोमोटोपोइया. नेक्स्ट आहे मेटाफर. मेटाफरमध्ये आपण काय म्हणतोय की सेइंग वन थिंग इज अनादर, म्हणजे काय, आपल्याकडे ए गोष्ट आहे तीच बी आहे असं आपण सांगतोय. म्हणजे काय, एक्झाम्पल घेऊया. द सिटी वॉज अ पल्सेटिंग हार्ट, इट्स लाईट्स ट्विंकलिंग ब्राईटली. म्हणजे काय, एखादी अशी सिटी आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मुंबईचं घेऊ शकतो. ती 24 तास चालू असते म्हणजे 24 तास लोक तिथे काही ना काही धावपळ करत असतात. असं कुठलाही वेळ नाहीये किंवा असा कुठलाही भाग नाहीये, क्षण नाहीये की ज्या ठिकाणी ती पूर्ण शांत असते, झोपलेली असते, असं नाहीये. ठीक आहे. सो जसं की आपलं हृदय 24 तास काम करतं, त्याप्रमाणे मुंबई आपण एक्झाम्पल घेतलंय, जस्ट ते 24 तास त्या शहरामध्ये काही ना काही चालू असतं. सो याचा अर्थ काय, की ती सिटी जी आहे, म्हणजे आपण इथे स्पेसिफिकली मुंबई घेते, की जे मुंबई आहे तर ते पल्सेटिंग हार्ट आहे. म्हणजे आपण डिरेक्टली म्हटलंय की मुंबई इज लाईक अ पल्सेटिंग हार्ट. लाईक नाही, सॉरी, लाईक शब्द नाही आला पाहिजे. मुंबई इज अ पल्सेटिंग हार्ट. ठीक आहे. म्हणजे सिटी इज अ पल्सेटिंग हार्ट. आपण डिरेक्टली म्हटलं की पल्सेटिंग हार्ट आणि सिटी सेमच आहे. ठीक आहे. हे दोन्ही एकच आहे. सो इट्स लाईट्स ट्विंकलिंग ब्राईटली. ज्याप्रमाणे ब्राईटली असं सतत लुकलुकणारे तारे कसे सतत प्रकाश देत असतात किंवा सतत ब्राईट असतात, त्याप्रमाणे ती सिटी आहे किंवा तीच ते सिटी आहे. ठीक आहे. सो इट्स लाईक आपण त्या सिटीला पल्सेटिंग हार्टच म्हटलंय. दोन्ही सेमच आहे असं आपण मानतोय. तर अशा केसमध्ये असता मेटाफर, म्हणजे ही जी सिटी आहे तर ती पल्सेटिंग हार्टच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे टाइम इज अ थीफ. आपण वेळेला चोर म्हणतोय, म्हणजे टाइम चोरासारखे नाहीये, टाइमच चोर आहे. ठीक आहे. इथे पण सिटी पल्सेटिंग हार्ट प्रमाणे नाहीये किंवा इट इज नॉट लाईक पल्सेटिंग हार्ट, इट इज अ पल्सेटिंग हार्ट. ठीक आहे. किंवा इट वॉज अ पल्सेटिंग हार्ट. सो इथे कुठेही आपण लाईक म्हणत नाही, आपण कंपॅरिझन नाही करत आहे, आपण म्हणते की ते तेच आहे. ठीक आहे. सो हे मी याच्यावरती भर का देते, कारण ह्याच्यानंतर आपण सिमिले अभ्यासणार आहोत. सो त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये यासाठी मी भर देते की इथे आपण म्हणतोय की सिटी पल्सेटिंग हार्टच आहे. खालच्या एक्झाम्पल मध्ये आपण म्हणतोय की टाइम हे थीफच आहे. थीफ सारखं नाहीये, टाइम थीफच आहे. ठीक आहे. सो आता आपण असं का म्हणतोय की टाइम इज अ थीफ, बिकॉज स्टीलिंग मुवमेंट्स लाईक ग्रेन्स ऑफ सँड. आता इथे लाईक आलं. ठीक आहे. सो लाईक वरती पण मी भर का देते हे पण तुम्हाला कळेल थोड्याच वेळात. पण इथे आपण टाइमला थीफ का म्हणतोय, तर जसं आपल्या हातातून वाळू निसटून जाते त्याप्रमाणे वेळ जी आहे तर ती आपल्या हातातून आपले किंवा आपल्या लाईफ मधून आपले क्षण घेऊन जाते, चोरून घेऊन जाते. त्याच्यामुळे असं म्हटलंय की टाइम इज अ थीफ. ठीक आहे. सो इथे लाईक म्हणजे त्याप्रमाणे. सो हे मेटाफर नाहीये, फक्त टाइम इज अ थीफ हेच मेटाफर आहे. कारण मेटाफर मध्ये आपण लाईक, ऍज असं न बोलता ती गोष्ट हीच आहे किंवा ए गोष्ट बीच आहे असं आपण प्रूव्ह करण्याचं ट्राय करतो. सो टाइम इज अ थीफ, टाइम इज नॉट लाईक थीफ, टाइम इज अ थीफ. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळतंय थोडंफार. आता आपण सिमिले बघूया. सिमिले व्हॉट एव्हर जे पण तुम्ही म्हणत असाल ते तोच आपण सिमिले म्हणूया. ठीक आहे. ओके. सो सिमिलेमध्ये काय आहे की आपण इथे कंपॅरिझन करतोय लाईक आणि ॲज वापरून. म्हणजे जर मला याला मेटाफर मध्ये जे आपण वाक्य घेतलंय टाइम इज अ थीफ, याला जर मला सिमिलेमध्ये कन्वर्ट करायचं असतं, मी काय म्हटलं असतं, टाइम इज लाईक अ थीफ. ठीक आहे. असं म्हटलं की ते काय बनणार, सिमिले बनणार. सो द स्टार्स ट्विंकल्ड लाईक डायमंड्स अक्रॉस द नाईट स्काय. म्हणजे काय, जे तारे आकाशामध्ये लुकलुकतायत, जे स्टार्स आकाशामध्ये ट्विंकल करतायत ते कसे आहेत, डायमंड्स प्रमाणे आहेत. असं वाटतं की अंधाऱ्या रात्रीतले ते डायमंड्स आहेत. ओके. आता मी इथे काय म्हटलं, असं वाटतं की ते अंधाऱ्या रात्रीतले डायमंड्स आहेत. ठीक आहे. सो असं वाटतं म्हणजे आपण कम्पेअर केलं. आपण असं म्हटलं का द स्टार्स आर डायमंड्स किंवा द स्टार्स आर डायमंड्स ओनली अक्रॉस द नाईट स्काय, असं आपण काय म्हटलं का, नाही. आपण काय म्हणतोय की जे स्टार्स आहेत, ट्विंकलिंग स्टार्स आहेत, तर ते डायमंड प्रमाणे आहेत. ओके. आपण दोघांना सेम नाही सांगत आहे, दोन्ही वेगळे आहे, आपण फक्त दोघांचं कंपॅरिझन करतोय. सो त्या केसमध्ये सिमिले आहे. जर मी असं म्हटलं असतं की द ट्विंकलिंग स्टार इज अ डायमंड, तर ते आलं असतं मेटाफर. ओके. राईट. कळतोय डिफरन्स. ओके. सो नेक्स्ट आहे द शाय चाइल्ड hide behind her mother's skirt like a timid kitten seeking shelter. म्हणजे एक लहान किड आहे किंवा लहान चाइल्ड आहे की जे आपल्या आईच्या स्कर्टच्या मागे लपलंय. आता हे इंग्लिश वाक्य असल्यामुळे त्यांची आई स्कर्ट घालते, आपण मराठीमध्ये म्हटलं असतं आईच्या पदरामागे लपलंय. सो आता या ठिकाणी ते जे शाई बाळ आहे तर ते आईच्या स्कर्ट मागे लपलंय, जसं की एखादं लहान
मांजरीचं पिल्लू कसं तिचं शेल्टर शोधतं ना, भयभीत होतं किंवा थोडंसं घाबरलेलं असतं किंवा ते शोधतं, त्याप्रमाणे ते जे बाळ आहे तर त्या आईच्या स्कर्ट मागे आपलं शेल्टर शोधतंय किंवा त्या ठिकाणी ते लपतंय. सो इथे दोघांमध्ये कंपॅरिझन केलं. असं म्हटलं नाही की द चाइल्ड इज अ किटन किंवा म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण, पण असं नाही म्हटले. ठीक आहे, द चाइल्ड इज अ टिमिड किटन असं म्हटलंय का? नाही. याचा अर्थ हे मेटाफर नाहीये. इथं कंपॅरिझन केलंय, सो इट्स सिमिलर. ठीक आहे. आय होप तुम्हाला डिफरन्स क्लिअर झाला असेल. कारण आय नो की एक्झाममध्ये बऱ्याचदा हा क्वेश्चन येतो की नेमकं गिव्हन सेंटेन्स सिमिली आहे की मेटाफर आहे. मला पण खूप वर्ष समजत नव्हतं, पण आता कळायला लागलं हळूहळू. तुम्हाला पण कळेल. ओके. सो आता या ठिकाणी कधी-कधी असं पण म्हणू शकतो आपण, द स्टार्स ट्विंकल्ड ॲज डायमंड्स अक्रॉस द स्काय. आता इथे लाइक अप्रोप्रिएट वाटतंय, पण आपण ॲज पण म्हणू शकलो असतो आणि जरी त्या वाक्यामध्ये ॲज आलं, याचा अर्थ आपण कंपॅरिझनच करतोय आणि ते सिमिलरच आहे. ठीक आहे. सो जोपर्यंत आपण असं प्रूव्ह नाही करत की ए बीच आहे, तोपर्यंत ते मेटाफर आहे. जर आपण ते आय मीन तेव्हाच ते मेटाफर आहे. जर आपण असं प्रूफ करण्याच्या भानगडीत नाही पडत आहे, आपण ज्याप्रमाणे करतोय किंवा कंपॅरिझन करतोय, तेव्हा ते सिमिलर असणार आहे. ओके. नेक्स्ट आहे पर्सोनिफिकेशन. हे खूप क्यूट आहे. क्यूट यासाठी की आपण नॉन लिव्हिंग थिंग्सला ह्युमन क्वालिटीज देतोय. फॉर एक्झाम्पल, द प्लेफुल रिव्हर डान्स्ड अराउंड द स्मूथ स्टोन्स. आता डान्स करणं किंवा प्लेफुल हे सगळं आपले काय म्हणू आपण त्या सगळ्या क्रिया करतो. आपले क्वालिटीज आहेत प्लेफुल असणं वगैरे, पण आपण रिव्हरला प्लेफुल म्हणतोय. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ह्युमन क्वालिटीचा यूज करून एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला डिस्क्राईब करण्याचे ट्राय करतो, तेव्हा तिथे प्रत्येक वेळी असणार आहे पर्सोनिफिकेशन. राईट. द ओशन रोअर्ड इट्स अँगर क्रॅशिंग अगेन्स्ट द क्लिफ्स. सो रोअर्ड म्हणजे ओरडणे, रागात ओरडणे. तर ओरडणे किंवा रोअर करणं हे आपलं आहे किंवा लाइक लायन्स आहे म्हणूया आपण. इट्स लाइक लिव्हिंग थिंगची क्वालिटी आहे. ठीक आहे. जी आपण एका नॉन लिव्हिंग थिंगला एका ओशियनला देतोय किंवा एका ओशियनला डिस्क्राईब करायला वापरतोय. सो हे काय झालं? पर्सोनिफिकेशन झालं. सो प्लेफुल, रोअर हे सगळं काय आहे? लिव्हिंग थिंगच्या क्वालिटीज आहेत किंवा स्पेसिफिकली ह्युमनच्या क्वालिटीज आहेत, जे आपण वापरतोय नॉन लिव्हिंग्सला डिस्क्राईब करायला. सो कधीही तुम्हाला असं पाहायला मिळेल की एखादी ह्युमनची क्वालिटी आपण नॉन लिव्हिंग थिंगला डिस्क्राईब करायला वापरतोय किंवा नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतोय, तर त्या प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये पर्सोनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच किंवा हे पोएटिक डिव्हाइस असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हायपरबोल म्हणजेच हायपरबोल. म्हणजे काय की एखादी गोष्ट प्रचंड एक्झॅजरेट करून सांगायची. म्हणजे लिटरली आपण असं सांगतो ना कधी-कधी, "अरे, काय काय काहीतरी आपण असं सांगतो असं खूप मोठं करून आपण सांगतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टोल्ड यू अ मिलियन टाइम्स. म्हणजे आपण म्हणतो ना किती हजार वेळा सांगितलं तरी ऐकतच नाही कार्ट. म्हणजे अशी आई म्हणते. सो बेसिकली आईने खरंच हजारदा सांगितलेलं असतं का? तर नाही. म्हणजे तिने साधारणतः खूपदा सांगितलेलं असतं, पण ते हजारदा नसतं. पण तरीही ती म्हणते की हजारदा म्हटलंय मी तुला, हजारदा सांगितलंय, हजारदा बजावलंय. म्हणजे इट्स लाइक ती एक्झॅजरेट करते किंवा एवढीशी गोष्ट मोठी करून सांगते. असे बरेच आपले फ्रेंड्स पण असतात, जे एवढंसं काहीतरी झालेलं असतं आणि त्याचा प्रचंड असा डोंगर वगैरे करून सांगतात. ठीक आहे. सो इट्स लाइक एक्झॅजरेट करायचं कुठल्याही गोष्टीला एक्झॅजरेट किंवा एक्झॅगरेट असं काही दोन्हीपैकी उच्चार काही पण करू शकता. मी दोन्ही पण करून बघते, कारण दोन्ही पण चालतो. सो बेसिकली एखादी गोष्ट आपण खूप जास्त जेव्हा एक्झॅजरेट करून सांगतो, तेव्हा त्या ठिकाणी हायपरबोल असणार आहे. म्हणजे हायपर इज लाइक खूप जास्त आणि आपण त्याला मराठीमध्ये लक्षात ठेवायचं म्हणून म्हणूया की खूप जास्त बोलणं, हायपर बोलणं. इट्स लाइक हायपरबोल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला मजा आली असेल आणि सगळे फिगर ऑफ स्पीच कळले असतील. अजून खूप सारे आहेत, पण ते आपण नाही घेणार आहोत, कारण आपल्या सिलेबस प्रमाणे एवढंच इम्पॉर्टंट आहे किंवा हेच आपल्या सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे. एवढे पण सफिशियंट आहेत. अगेन तुम्ही जर बास्केट फुल ऑफ मूनलाईट पाहायचं म्हटलं, तर त्याच्यामध्ये अपोस्ट्रोफी आहे, पण तो त्याच कवितेपुरता स्पेसिफिक आहे. सो मी याच्यामध्ये ऍड नाही केला. पण अगेन तुम्हाला जर तो स्पेसिफिक फिगर ऑफ स्पीच लिहायचा असेल, तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट जी आपली 10th ची पोएम आहे, त्याच्यामध्ये अपोस्ट्रोफी येतं. त्याच्यामध्ये आपण मूनला उद्देशून म्हणतोय. सो जेव्हा कधी कवितेमध्ये, पोयममध्ये आपण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला, एखाद्या पर्टिक्युलर नॉन लिव्हिंग थिंगला किंवा इव्हन लिव्हिंग थिंगला उद्देशून काहीतरी बोलत असू, सो ओ मून वगैरे असं आपण तिथे वापरतोय. सो त्या केसमध्ये एपोस्ट्रोफी हा फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतो. ठीक आहे. तो मी ते नाही इन्क्लूड केला, कारण तो सगळ्या पोएम्ससाठी कॉमन नाहीये. सो जे मोस्टली कॉमन आहेत किंवा मोस्टली पाहायला मिळतात आपल्याला, तेच मी फक्त इथे घेतले, कारण उगाच कन्फ्युजन नको. पण तुम्ही त्या पोएमसाठी स्पेसिफिकली हवं तर एपोस्ट्रोफी हा फिगर ऑफ स्पीच लिहू शकता. ठीक आहे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशाच प्रकारे तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज हवे आहेत, प्लीज नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला ते व्हिडिओज बनवायला नक्की आवडतील. आणि व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर. थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.